आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। महाराष्ट्र राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आता 5 मोठे निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यामध्ये आले आहे। हो आजी आजोबांनो, हो गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही या योजनांची वाट बघत होता, त्याच योजना आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल किंवा तुमच्या घरामधील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं वय वर्ष 60 असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आता म्हणावी लागेल। 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आनंदाचे 5 मोठे निर्णय आज घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्यांचं वय वर्ष 60 पूर्ण झाले आहे अशांना आता या सर्व योजनांचे लाभ मिळणार आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। मग तर तुम्हाला आता पेन्शन कशी मिळणार हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कोणकोणते डॉक्युमेंट लागणार, अर्ज कुठं द्यायचा, कुठे भरायचा, सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पेन्शन सुरू होणार आहे। ही अतिशय मोठी खुशखबर आता म्हणावी लागणार आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज, त्यामुळे उद्भवणारे आजार आणि हाडांमधून येणारा कटकट आवाज अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव मंजूर करून दिला आहे। येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही विशेष तरतूद आता करण्यामध्ये आली आहे। हो आजी आजोबा, ही बातमी तुमच्यासाठीच आहे। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहे। एक एक करून आपण सर्व निर्णय जाणून घेणार आहोत आणि नेमकं या योजनांचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा हे देखील आता आपण बघणार आहोत। आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की बघा, यातील पहिला आणि सर्वात मोठा बघा दिलासादायक निर्णय म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला साधारण ताप, सर्दी किंवा खोकला जरी आला तर खोकल्यापासून बघा तुम्हाला या ठिकाणी 5 लाख रुपयांपर्यंतचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च झाला तर ते स्वतः राज्य सरकार आता उचलणार आहे। याचाच अर्थ असा होतो आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगर सारख्या आजारांच्या ज्या काय महागड्या गोळ्या दर महिन्याला तुम्हाला विकत घ्याव्या लागतात त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यामध्ये अगदी मोफत मिळणार आहे। हा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये येत आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर तुमचं वय आधार कार्डवर 60 वर्ष पूर्ण असेल तर अशा राज्यामधील सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर प्रत्यक्ष या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे, असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट आता केलं आहे। मात्र राज्यामधील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख ज्येष्ठांना या लाभापासून मुकावं लागणार आहे, कारण त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित ठेवलं आहे। या अटीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार नाही। याची आता आपण अपडेट सर्वांगीण देत आहोत। आता लक्षामध्ये घ्या, सर्व नागरिकांना आपण अपडेट देत आहोत की नेमकं कोणाला लाभ मिळणार, कोणाला लाभ मिळणार नाही आणि त्यासोबत नेमकं डॉक्युमेंट तरी काय लागणार हे सर्व अपडेट आता आपण देण्याचं काम करीत आहोत। या योजनेमधून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे, कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीत
बाबतीमध्ये एक मोठी क्रांती ठरवणारा आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली आता तयार केली असून जे नागरिक या निकषामध्ये बसत असतील त्यांनाच येत्या काही दिवसामध्ये या सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला याचा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजामध्ये मोठी उत्सुकता आता सध्या निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळत आहे. तर मग पुढील क्रमांकाचा निर्णय बघून घ्या. बघा, दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या हातातली खर्चासाठी बघा सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृतरित्या मान्य केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये दर महिन्याला पेन्शन देण्याचा अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. येत्या 15 दिवसानंतर उतरत्या वयावरील खर्चाची मोठी चिंता आता कायमचीच मिटणार आहे असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही. लक्षामध्ये घ्या, या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झालं आहे. लाडकी बहीण योजनेपेक्षाही मोठी योजना आता डायरेक्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यामध्ये आली आहे. आतापर्यंत या पेन्शनबाबत ज्या काही शंका होत्या त्या सर्वांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले आहे, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आता झालं आहे. तर बघा आजी आजोबांनो, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आता म्हणावी लागेल, कारण की गेल्या काही वर्षापासून ह्या मागण्या प्रलंबित होत्या त्या आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहे. ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यामध्ये येत आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय रखडले होते ते आता मार्गी लागत असून 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत जी.आर. काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी, प्रलंबित मागण्या आता निकाली लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला असला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार आता कटिबद्ध असल्याचं यावेळी दिसून येत आहे. त्यामुळे आता बघा ज्येष्ठांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, आता आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार स्वतः उचलणार असल्यामुळे कोणावरही आता ज्येष्ठ नागरिकांनी अवलंबून राहण्याची गरज नाही. बघा, सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधारच मानला जात असून येत्या काही दिवसांमध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हा सर्व लाभ पदरामध्ये पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज करावा लागणार आहे. काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने जमा करून ठेवावी लागणार आहे. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दर महिन्याला 4,000 रुपये पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जे काही प्रोसेस आता सांगितली जात आहे ती समजून घेणं आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलासाठी तयार राहणं प्रत्येक पात्र ज्येष्ठांसाठी आता अतिशय महत्त्वाचं आणि बंधनकारक झालं आहे. बघा, मोफत उपचारासाठी एक विशेष कार्ड काढणं आता अनिवार्य झालं आहे. भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी हे कार्डसुद्धा काढलं आहे. बघा, या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा हृदय विकारासारखे उपचार आता मोफत होणार आहे. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा निधी आता मंजूर केला असून त्यामधूनच शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यामध्ये येत आहे आणि ज्येष्ठांचे जे काय मागण्या होत्या त्या आता पूर्ण करण्यामध्ये येत आहे. हा निधी थेट लाभार्थी नागरिकांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. येत्या 15 दिवसानंतर यामध्ये मोठे
पारदर्शकता बघायला मिळणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, परंतु सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट सुद्धा लावलेली आहे. ती अट या ठिकाणी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता लक्षामध्ये घ्या, सरकारने या लाभासाठी जी काय अट लागू केली आहे ती जाणून घ्या. खऱ्या आणि गरजू ज्येष्ठांनाच या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षाही कमी आहे त्यांनाच या 4,500 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये आला आहे. कारण की सरकारने निर्णय घेतला आहे फक्त गोरगरीब नागरिकांसाठीच ही योजना सुरू करण्यामध्ये आलेली आहे. कोणत्याही श्रीमंत व्यक्तीसाठी ही योजना सुरू नाही किंवा त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने सांगितल्यानुसार विशेषतः महाराष्ट्र बघा, आता जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. टप्प्याटप्प्याने हा लाभ संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील आजी आजोबांना मिळणार आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे काय ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी ही योजना एक मोठे वरदान ठरले आहे. ज्या कुटुंबामधील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकारने सांगितल्यानुसार ह्या योजनेच्या अटी आहे, तुमचं इन्कम सर्टिफिकेट किती असावं तर 60,000 रुपये, 1 लाख, 1.5 लाख तुमचं असेल तर काही अडचण नाही. 2 लाख असेल तरी पण अडचण नाही. परंतु 2.5 लाख रुपयाच्या वरती जर तुमचं उत्पन्न दाखला असेल तर मग मात्र अडचण आहे, तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता नेमकं या योजनेचे अर्ज कधी सुटणार आणि तुम्हाला फॉर्म नेमकं कधी भरायचे आणि कोठे भरायचे हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग आता ज्येष्ठ नागरिकांनो लक्षपूर्वक फक्त बघत चला. सरकारने स्वतः सांगितलं आहे अगदी 15 दिवसानंतर याचे फॉर्म सुटणार आहे आणि हा फॉर्म तुम्ही कोणत्याही या ठिकाणी केंद्रावर किंवा कॉम्प्युटर दुकानामध्ये भरू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट तरी काय लागणार आणि या योजनेचं नाव तरी काय आहे. या योजनेचं नाव तर आपण बघणार आहोत, पण सर्वात अगोदर डॉक्युमेंट नेमकं कोणतं लागणार हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिले डॉक्युमेंट लागणार ते म्हणजे की तुमचं आधार कार्ड. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स लागणार. त्यानंतर दुसरं लागणार तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे की उत्पन्नाचा दाखला. बघा, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग ज्येष्ठ नागरिकांनो बघा, तुमचं बँक खात्याचं पासबुकचा झेरॉक्स सुद्धा लागणार, तुमचे फोटो लागणार. बघा, एवढंच नाही तर तुम्हाला जेवढी जमीन असेल त्याचा 7/12चा झेरॉक्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. एवढेच डॉक्युमेंट या योजनेसाठी पुरेपूर आहे. आणि बघा, याच डॉक्युमेंटच्या आधारे तुमची या ठिकाणी पात्रता ठरवण्यामध्ये येणार. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा या ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणारच आहे. तर मग 15 दिवसानंतर याची संपूर्ण अपडेट येणार आहे आणि जेव्हा कधी फॉर्म सुटणार आहे तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे की जेव्हा कधी फॉर्म सुटतील तेव्हा सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.